जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्न मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण आज कोणता व्हिडिओ घेऊन आलो, महाराष्ट्रातले पहिले गाव होण्याचा मान। तर यावर सरळ सेवा म्हणा, पोलीस भरती म्हणा किंवा एमपीएससी यावर हमखास एक प्रश्न असतो। कारण यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं कोणते गाव आहे की ज्याने नवीन नवीन म्हणजे आपण काय म्हणू ओके, याच्यामध्ये आपण कवितांचे गाव जे काही गाव आहेत ज्याने पहिला बहुमान मिळवलेला आहे त्याचे आपण याच्यावरचे काही रिलेटेड क्वेश्चन घेऊन आलो। तर पहा, फास्टॅग लेक्चर राहील आपलं। त्याच्यामध्ये पहा महाराष्ट्रातील कोणते पहिले गाव आहे, तर महाराष्ट्रातील पहा पहिले फुलपाखरांचे गाव, तर हे पार पोली आहे, सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। कुठे येईल हे की महाराष्ट्राचे फुलपाखराचे गाव आहे। ओके, ब्ल्यू मॉर्मॉन जे की आपलं राज्य पक्षी आहे आपला महाराष्ट्राचा, परंतु इथं सर्वाधिक पक्षी आढळतात। म्हणून आपल्याला विचारलं काय आहे की पहिले फुलपाखरांचे गाव कोणते आहे, तर जवळपास या गावामध्ये 150 प्रजातीचे आपल्याला काय म्हणू वेगवेगळे असे फुलपाखरा आढळतात। तर ते कुठे, सावंतवाडी येते, लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतर पहा पहिले पुस्तकांचे गाव, तर भिलार महाबळेश्वर जे की कोणी पर्यटक या गावामध्ये जातात भिलार इथे, तर यांनी प्रत्येक घरामध्ये काय ठेवलं आहे, तर पुस्तकं ठेवलेले आहेत वाचनासाठी पर्यटकाच्या, म्हणून त्या गावाला आपण काय म्हणू एक पुस्तकांचे गाव असलेलं महाराष्ट्रातलं। ओके, त्यानंतर पहा पहिले मधाचे गाव, तर या गावाला मधाचे गाव काय म्हणतात, कोणतं गाव आहे ते मांघर हे गाव आहे, लक्षात ठेवा। मांघर कुठे येते, महाबळेश्वर तालुका सातारा येथे येते, लक्षात ठेवा। महाबळेश्वर तालुका सातारा येथे दिसते। तर मांघर हे गाव आपल्याला दिसते मधमाशांचं, कारण या गावामध्ये जवळपास 80% लोक हेच व्यापार करतात, मधमाशांचं पालन करतात आणि काय म्हणू आपण त्यात ओके, जे की आपण मध गोळा म्हणतो। ओके, तर या गावामध्ये जवळपास 80% लोक करतात, म्हणून याला काय म्हणलेलं आहे महाराष्ट्राचे पहिले मधाचे गाव। त्याच्यानंतर पहा पहिले कॅशलेस गाव घसई। ओके, घसई 2016 मध्ये जे काही आपण म्हणतो नोटबंदी झाली, त्याच्यानंतर या गावाने काय केलं, युपीआय जे आपण म्हणतो ओके, फोन पे त्याच्यानंतर गुगल पे याचा वापर केला ओके युपीआयचा। तर याला पहिले आपण काय म्हणू, पहिले कॅशलेस गाव होण्याचा मान हे महाराष्ट्रातील कोणतं गाव आहे, घसई, जे की कुठे येते, मारवाड येथे ठाणे जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पहा पहिले फळांचे गाव, तर पहिले फळांचे गाव होण्याचा मान घेतलेला आहे धुमाळवाडी या गावाने। तर बरेच तुम्हाला गाव सातारा जिल्ह्यामध्ये दिसतील, हे फलटण तालुक्यातलं गाव आहे की ज्यांनी पहिले फळांचे गाव होण्याचा मान घेतलेला आहे। कारण या गावामध्ये बरेच तुम्हाला पाहतो आपण सीताफळ म्हणा, डाळिंब म्हणा किंवा वेगवेगळे ओके स्ट्रॉबेरी याचं उत्पादन घेतलं जाते इथं, लक्षात ठेवा। म्हणून या धुमाळवाडी गावाला काय म्हणू आपण, पहिले फळांचे गाव, जे की महाराष्ट्रातील आहे पूर्ण। ओके, त्यानंतर पहा पहिले कवितांचे गाव, तर हे गाव तुम्हाला दिसते उभादांडा। उभादांडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील गाव आहे। तर या गावाला कवितेचं गाव काय म्हणतात, कवी कुसुमाग्रज आपण पाहतो, विभा शिरवाडकर, तर यांच्या कविता किंवा इतरत्र कवींच्या कविता या गावातील घरांच्या भिंतीवर यांनी लिहिलेल्या आहेत। ओके, म्हणून या गावाला आपण काय म्हणू, पहिले कवितांचे गाव। त्याच्यानंतर पहा पहिले डिजिटल गाव, तर पहिले डिजिटल गाव कोणतं आहे, हरिसाल गाव आहे। तर हरिसाल गाव तुम्हाला काय दिसते, अमरावती या जिल्ह्यातील धारणी या तालुक्यातील हरिसाल गाव आहे, जे की पहिले डिजिटल गाव आहे। ओके, तिथं बरेच कागदपत्र आपण म्हणू की हे जे काय ऑनलाईन पद्धतीने ते गाव चालते, लक्षात ठेवा। म्हणून याला आपण काय म्हणू, डिजिटल गाव जे झालेलं आहे, तर ते कोणतं गाव आहे, हरिसाल हे गाव आहे, जे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये येते। त्याच्यानंतर पहा पहिले आधार गाव, जे आधार पहिलं निघलं, लक्षात ठेवा, पहिलं आधार जे निघलेलं आहे तर हे टेंभली या गावातलं निघलं आहे, पूर्ण भारतातलं, बरं लक्षात ठेवा। जे आधार पाहतो आपण 2010 जे सुरू झालेलं आहे, तर आधार जे काय आपण पाहतो, तर पहिलं जे आधार निघलेलं आहे तर या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली या गावामध्ये पहिलं काढलेलं आधार। ओके, तर म्हणून या गावाला काय म्हणले जाते, पहिले आधार गाव म्हटल्या जाते, लक्षात ठेवा। त्यानंतर पहा पहिले वायफाय गाव, तर या गावामध्ये वायफाय आहे ते गाव आहे पाचगाव, तर हे उमरेड तालुक्यामध्ये येते, नागपूर येतं। आणि हे जे गाव आहे ते गाव खासदार ग्राम सुरक्षा म्हणून ओके सुंदर म्हणून जे काही खासदारीने घेतलं होतं, जे की कोणाचं आहे, गडकरी यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं, पाचगाव, जे की उमरेड तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील आहे। म्हणून या गावाचा विकास किंवा कायापालट करण्यामागे गडकरी साहेबांचं बरंच मोठं योगदान आहे, कारण त्यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं, लक्षात ठेवा। त्यानंतर पहिले वादमुक्त गाव, तर ते वादमुक्त गाव काय, कापडगाव,
ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? रत्नागिरी. कारण या गावाने असं ठरवलं होतं, कापड गावांनी, की आपले कोणतेही तंटे असो, कोणतेही भांडण असो, हे न्यायालयापर्यंत, पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ द्यायचे नाही, ते गावातल्या गावातच मिटवायचे. म्हणून हा बहुमान या कापड गावाला भेटलेला आहे. कोणता बहुमान? तर पहिले वादमुक्त गाव होण्याचा. ओके, याच्यामध्ये आपण कोणते पाहिले? कविताचे पाहिले पहिले गाव, तर हे उभादांडा आहे. नंतर डिजिटल गाव पाहिले आपण. ओके, त्यानंतर आधार गाव. आधार गाव का म्हणतो आपण त्याला? कारण पहिला आधार जे काढलेला आहे 2010ला, तर याच गावातून काढलेला आहे पहिला आधार. ओके, आधार जी काही योजना म्हणून ती सुरुवातीतूनच झालेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिलं वायफाय गाव. ओके, 5 गाव, जे की कोणी घेतलं होतं? गडकरी यांनी घेतलं होतं दत्तक म्हणून. आणि त्यानंतर पहिले वादमुक्त गाव हे कापड गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पहा नेक्स्ट स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे? पहिले झाडांचे पुनर्वसन गाव. बरेच वेळा महामार्ग होण्यासाठी, काही सुख सुविधा होण्यासाठी, ओके, आपल्याला काय करावं लागलं? सरकारला तिथं झाडं तोडावं लागू लागलं. बरेच रस्ते पाहतो आपण, रस्त्याचं जे काही 6 पदरी 8 पदरी रस्ते करायलो, त्यामुळे बऱ्याच झाडाची तोड व्हायली. पण या गावांनी काय केलं माहिती आहे का? मस्वे हे गाव सातारा जिल्ह्यात दिसेल, या गावांनी आधुनिक तंत्रज्ञानाने झाडाला, ओके, त्याच पद्धतीनं उचलले आणि त्याचं रोवले, अशा पद्धतीने. म्हणून ते झाड तोडायची गरज पडू दिली नाही. तर असं एक गाव आपल्याला दिसेल जे की त्याने झाडाचं पुनर्वसन केलं, झाड न तोडता, लक्षात ठेवा. ओके, या गावाचा बऱ्याच गावांनी आदर्श घेतला, म्हणून आता बऱ्याच ठिकाणी झाडं तोडल्या जात नाहीत, तर झाडाचं काय म्हणून आपण त्याचं पुनर्वसन केल्या जाते. त्याच्यानंतर पहा पहिले तंटामुक्त गाव, याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, त्याच धर्तीवर आहे. जसं की आपण कोणतं वादमुक्त पाहिलं, त्याच प्रकारे तंटामुक्त हे गाव म्हणू आपण. माळेगाव आहे बारामती तालुक्यातलं, पुणे जिल्हा. तर या गावाने त्याच प्रकारे केलं आहे की कोणताही तंटा असो ते गावातच मिटवायचा. तर पहिले तंटामुक्ती गाव होण्याचा यांनी काय म्हणा पुरस्कार घेतलेला आहे. ओके, महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून. त्यानंतर पहिले सौर ऊर्जा गाव. बऱ्याच गोष्टी म्हणू आपण, ओके, ज्याच्या वीज म्हणू किंवा बाकी पाण्याची व्यवस्था जे शेतकरी करतात, ते सर्वाधिक कशावर करतात? त्या गावातील लोक ते करतात सौर ऊर्जेच्या आधारावर. ओके, म्हणून या गावाने पहिले सौर ऊर्जा होण्याचा मान मिळवला, जे की धरणगाव, लक्षात ठेवा. ओके, तर ते कोणतं आहे? धरणगाव, सोलापूर जिल्ह्यामधले. ओके, दक्षिण सोलापूर मधला हे जिल्हा असेल तुम्हाला धरणगाव. त्यानंतर पहा पहिले महिला बचत गटाचे नाव, तर हे पाणीव जळगाव आहे. पाणीव जळगाव हे गाव काय? जे काही महिला असतील त्यांच्याच बचत गटातून बऱ्याच त्यांनी योजना केलेल्या आहेत गावासाठी. ओके, तर पहिले महिला बचत गटाचे गाव, बरेच उत्पादन ते महिला घेतात बचत गटाच्या मार्फत. तर असं गाव महाराष्ट्रातील पहिले विचारलं तर कोणतं राहील? ते पाणीव हे गाव आहे, जे की कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसेल तुम्हाला? जळगाव जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट पहा पहिले पाणलोट विकास गाव, तर राळेगण सिद्धी दिसेल तुम्हाला, जे की अहिल्यानगरमध्ये आहे. जे की राळेगण सिद्धी हे कोणाचं गाव आहे? ओके, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव आहे. ओके, तर असं प्रश्न याच्यावर पण विचारतात, लक्षात ठेवा. तर पहिले पाणलोट विकास गाव आहे ते. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रातील पहिले गाव होण्याचा कोणा अजून बहुमान मिळवलेला आहे? तर पहिले बायोगॅस प्रकल्प गाव आहे कोल्हार. तर कोल्हार हे गाव कशामध्ये येते? राहाता हा तालुका आणि अहिल्यानगर, लक्षात ठेवा. अहिल्यानगर मधले गाव आहे की त्यांनी पहिले बायोगॅस प्रकल्प राबवण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर पहिले हरित गाव, बरेच झाडं लावले. ओके, बरेच जे काय आपण म्हणू झाडं लावण्याचा मान किंवा जो काही गाव हरित आहे. ओके, तर ते गाव कोणतं आहे? कोरड गाव. ओके, गावाचं नाव आहे कोरड, पण या गावामध्ये बरेच तुम्हाला काय दिसतील? वृक्षाची लागवड झालेली दिसेल, लावलेली दिसेल. तर हे गाव कुठे येते? कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. कोणतं गाव? पहिले हरित गाव. तर असा बहुमान कोण मिळवलेला आहे? कोरड गाव या गावाने. त्यानंतर पहिले स्मार्ट गाव, या कोणतं गाव आहे? ते कनेसर गाव, की जिथं काय म्हणू आपण कॅशलेस व्यवहार म्हणू. बऱ्याच जे काही UPI याच्या मार्फत जे काही आपण कागदपत्र जे असतील त्याचं डायरेक्ट काय म्हणू आपण कॅशलेस स्वरूपात त्या ग्रामपंचायतीनं तसा ठराव घेतला आणि पहिलं स्मार्ट गाव होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला. ते म्हणजे कनेसर गाव. हे तुम्हाला कुठे दिसेल? बारामती तालुक्यात, पुणे जिल्ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर पहा पहिले बायोफ्युअल गाव, तर बारड आहे. ओके, बारड कुठे येते? चंद्रपूर मध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिले साक्षर गाव, तर देवगाव. या देवगाव मध्ये तुम्हाला 100% लोक काय दिसतील? साक्षर दिसतील. पहिला जिल्हा जर म्हटलं, साक्षर जिल्हा म्हटलं, हे गाव आपण पाहिलं देवगाव सातारा. जर जिल्हा विचारलं तर सिंधुदुर्ग राहील, लक्षात ठेवा. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग. तर हे लक्षात ठेवायचे, स्क्रीनशॉट काढा, कारण यावरच प्रश्न विचारतात. ओके, हे पेपरच्या आधी एकदा वाचून जायचं, कारण याच्यावर 100% 1 किंवा 2 प्रश्न राहील, जे की महाराष्ट्रातले पहिले गाव होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट स्लाइड मध्ये काय दिलं आहे? महाराष्ट्रातील पहिले गावामध्ये पहिले कीटकनाशक मुक्त गाव. तर आपल्याला माहित आहे यवतमाळ जिल्हा हा आत्महत्येचा जिल्हा आहे.
तर हे हरदा गाव दिसेल तुम्हाला. तर कीटकनाशक घेऊनच बरेच शेतकरी स्वतःला संपू लागले, आत्महत्या करू लागले. म्हणून या गावाने काय केलं, नैसर्गिक शेती करण्याचा हे केलेलं आहे. ओके, नैसर्गिक शेती केली जाते या हरदा गावामध्ये. म्हणून इथं काय म्हणू आपण, कीटकनाशक मुक्त गाव आहे, जे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. जे की कशाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे, यवतमाळमध्ये सर्वाधिक काय म्हणू आपण शेतकरी आत्महत्या होतात. आणि ते कशा आत्महत्या होतात, कीटकनाशक घेऊनच. आणि ते रासायनिक नको तसं खाणं. म्हणून यांनी काय केलं, काय आपण काय म्हणू, नैसर्गिक शेतीचा अवलंब केला, जे की हरदा गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यामधलं गाव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिले कार्बन नकारात्मक गाव, कार्बनचा ओके थोड्या प्रमाणात वापर नाही, तर इथे काय म्हणू आपण, ते इन्नेरवाडी गाव आहे, लक्षात ठेवा. ओके, इन्नेरवाडी गाव आहे. तर इथे कार्बन नकारात्मक गाव म्हणून ओळखलं जाते इन्नेरवाडी. त्याच्यानंतर पहिले शून्य कचरा गाव. तर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कचरा दिसत नाही, तर तो कोणता आहे, मौजे कळम यांनी ओला कचरा सुका कचरा हे टाकण्यासाठी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या ग्रामपंचायतने. तर म्हणून तिथं काय दिसेल तुम्हाला, त्या गावामध्ये कुठेही कचरा दिसणार नाही. म्हणून पहिले कचरा शून्य गाव तुम्हाला शून्य कचरा दिसेल की तो गाव आहे मौजे कळम. कोणता जिल्हा येईल, कोल्हापूर, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पहिले ई लर्निंग गाव. तर ई लर्निंग गाव कोणते आहे, साखरवाडी, लक्षात ठेवा. तर साखरवाडी मध्ये पण बऱ्याच इंटरनेटच्या वापरातून आपण काय म्हणू, बऱ्याच आता गोष्टी कॅशलेस स्वरूपात होत आहेत. ओके, तर काय म्हणू आपण, ई लर्निंगचा वापर होत आहे. ते कोणतं गाव आहे, साखरवाडी, सातारा जिल्ह्यात. त्यानंतर पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव. तर हिवरे बाजार. हिवरे बाजार आपल्याला माहित आहे, पोपटराव पवार यांचं गाव आहे, अहिल्यानगर मधलं एक आदर्श गाव आहे. या गावाला राष्ट्रपती पुरस्कार आहे एपीजे अब्दुल कलामच्या काळातला. ओके, जवळपास बरंच बक्षीस मिळालेलं आहे गावाला, कारण इथं जे काही वॉटर आहे रेन हार्वेस्टिंग त्याचं संवर्धन केलं जाते, संरक्षित केलं जाते. ओके, जे काही पाणी आहे निसर्गाचं त्याची बचत केली जाते. तर ते कोणतं गाव दिसेल तुम्हाला, हिवरे बाजार. पहिले या गावामध्ये टँकर यायचे पाण्यासाठी, मुबलक व्यवस्था नव्हती, परंतु त्यांनी अशा काही योजना राबवल्या त्यांच्या पोपटराव पवार या सरपंचांनी, जे की आदर्श सरपंच आहे, त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, पद्मश्री पुरस्कार आहे. तर असे काही सरपंच बऱ्याच गावाला लाभलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण भास्कर पेरे पाटील पण पाहतो, पाटोदा या ग्रामपंचायतची. अशा काही महाराष्ट्रामध्ये एक काय म्हणू आपण सरपंच झालेला आहे. त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारच्या योजना दिसतात किंवा अशा प्रकारचे महाराष्ट्रातील गावे दिसतात. त्यानंतर पहिले हायटेक कृषी गाव. हायटेक कृषी गाव कोणतं आहे, सलेहवाडी, जुन्नर, पुणे. जुन्नर या तालुक्यातील तुम्हाला हे गाव दिसेल, जे की काय आहे, हायटेक कृषी गाव आहे, लक्षात ठेवा. ओके, सेंद्रिय कृषी म्हणून आपण किंवा आधुनिक तंत्रज्ञानावर तिथं कृषी केली जाते. ओके, तर ते कोणते आहे, सलेहवाडी हे गाव आहे, जुन्नर तालुक्यातील. ओके, पुणे जिल्ह्यातील. पहिले खादी ग्रामोद्योग गाव, तर बरसिंगी. तर खादी ग्रामोद्योग गाव आहे, तर बरसिंगी या गावामध्ये हे केलं जातं, लक्षात ठेवा, खादी ग्रामोद्योग. पहिले जलसंधारण गाव, राजापूर, नाशिक. ओके, आपण काय म्हणू, पाण्याचं संवर्धन करणारं गाव, जलसंधारण गाव. तर ते कोणतं, राजापूर हे गाव आहे, जे की कुठे दिसते तुम्हाला, नाशिक या जिल्ह्यामध्ये दिसते. नंतर पहिले स्वच्छता मोहीम राबवणारे गाव, जे की 2007 मध्ये तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी यांच्या नावावर स्वच्छता मोहीम चालू झाली होती. तर ते तुम्हाला गाव पहिले राबवणारं दिसते, की पुरस्कार प्राप्त दिसते, पन्हाळगड गाव, कोल्हापूर. ओके, पन्हाळगडावर जे काही स्वच्छता मोहीम राबवली जाते त्या आधारावर यांना हे काय म्हणू आपण, पहिले महाराष्ट्रातील स्वच्छता मोहीम गाव आपण निवडलेलं आहे. पहिले जैवविविधता संवर्धन गाव, तर येरूर, चंद्रपूर. तर येरूर, चंद्रपूरला माहित आहे आपला व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहे. ओके, ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामुळे इथं जैवविविधता संवर्धन आहे त्या गाव. तर ते गाव आहे येरूर. इथं बऱ्याच प्राण्यांचं आपण काय म्हणू, संवर्धन केल्या जाते. ओके, नेक्स्ट पहा, पहिले सीएनजी गाव, पेट्रोल डिझेल मुक्त म्हणू आपण किंवा कार्बन मुक्त म्हणू. ओके, त्याच्यानंतर आपण जे काय पोल्युशन मुक्त गाव म्हणू आपण, तर ते वलन आहे, कारण त्यांनी काय केलेलं आहे, सीएनजीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. ओके, कशाच्या धर्तीवर, जे काय पेट्रोल डिझेल नाही वापरायचं, तर काय वापरायचं, सीएनजी आधारित वाहन वापरायचे. तर कोणतं गाव आहे ते, वलन. ते कोणत्या ह्याच्यामध्ये येते, सांगली जिल्ह्यामध्ये. पहिले ग्रीन हाऊस गाव. ओके, पहिले ग्रीन हाऊस गाव काय दिसेल तुम्हाला, पिंपळनेर, की जिथं बऱ्याच प्रमाणात वृक्षाची लागवड किंवा हिरवळ दिसेल, तर ते गाव आहे पिंपळनेर, की तिथं ग्रीन हाऊस त्याप्रमाणे शेती पण केली जाते तिथं, लक्षात ठेवा. भाजीपाला आणि त्याला काय म्हणू आपण, बऱ्याच फळाचं उत्पादन घेतलं जाते या योजनेमार्फत. तर पहिलं गाव कोणतं आहे ते, ग्रीन हाऊस असं मिळवलेलं, तर ते आहे पिंपळनेर, धुळे जिल्ह्यातील. पहिले GIS तंत्रज्ञान गाव. ओके, त्याला काय म्हणू आपण, तर ते गाव आहे हिवरे बाजार. हे पण तुम्हाला दिसते पोपटराव पवार यांचं गाव. ओके, त्याच्यानंतर पहा, पहिले 100% लसीकरण मुक्त गाव. पहिले 100%, हे कोरोना काळामध्ये या गावाने हे नाव मिळवलेलं आहे, कारण यांनी 100% लसीकरण जी लस आहे
कोरोनाची, ओके, तर ही या गावाने घेतली होती म्हणून. आणि बाकीच्याही याच्यावर जे काही लसीकरण होते तर असे 100% मुक्त गाव आहे. लक्षात ठेवा. ते कोणतं गाव आहे? चिखली, जे की कोणत्या याच्यामध्ये दिसते? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये दिसते तुम्हाला. ओके ओके. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड जी लसा होत्या तर हे सर्वाधिक जे काही मुक्त म्हणून किंवा 100% लोकांनी घेतलेल्या म्हणून तर ते गाव कोणतं होतं? चिखली हे गाव होतं. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पहिले जलशुद्धीकरण प्रकल्प गाव. तर जलशुद्धीकरण प्रकल्प गाव कोणते आहेत? ते आहे वरवंटी. तर कारण या गावामध्ये काय झालेलं आहे? वरवंटी या गावामध्ये आपण काय म्हणू, जे काही फिल्टरचं पाणी बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आता योजना राबवल्या झालेल्या आहेत, परंतु हे पहिलं गाव आहे जिथं फिल्टरची योजना, जे काय आपण म्हणतो 10 रुपयात 5 रुपयात पाणी घेऊन जातो आपण ग्रामपंचायतीमध्ये खेडेगावामध्ये, तर पहिलं गाव राबवणाऱ्याला आहे की त्यानं जलशुद्धीकरण केलं. 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये आता हे प्रत्येक गावामध्ये काय गावामध्ये प्रकल्प बंद पण होतात. तर हे कोणतं गाव पहिल्यांदा सुरू केले म्हणून या गावाचं नाव आहे ते म्हणजे वरवंटी. ओके. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिल्या गावामध्ये अजून येते तुम्हाला हर्बल औषधी वनस्पती. तर हे आडूर येते. आडूर हे जंगलामधलं गाव आहे आणि या गावामध्ये ज्याही औषधी वनस्पती आहेत तर त्या वनस्पतीपासून औषधी केल्या जाते. तर ते एक हर्बल औषधी म्हणून. तर ते गाव कोणतं आहे? अडूर हे गाव आहे. लक्षात ठेवा. कुठे येईल? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पहिले अंगणवाडी नर्सरी गाव. तर या अंगणवाडीमध्येच नर्सरी त्यांनी निर्माण केली, शिकवली, त्या पद्धतीने ती अंगणवाडी डेव्हलप केली, अंगणवाडी तयार केली. म्हणून याला काय म्हणू आपण? एक पहिले अंगणवाडी नर्सरी गाव. तर ते आहे निरगुडसर, पुणे जिल्ह्यात. तर इथं विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे नर्सरीचं एज्युकेशन मिळते, शिक्षण मिळते, त्याच पद्धतीने या अंगणवाडीने देण्याला सुरुवात केली. म्हणून या निरगुडा गावाचं काय म्हणू आपण? निरगुडसर या गावाचं काय म्हणू आपण? पहिल्या गावामध्ये आपण काय करतो की तिथं अंगणवाडी जी आहे ती कोणत्या स्वरूपात केली? नर्सरी स्वरूपात केली. म्हणून अंगणवाडी नर्सरी गाव आपण त्या गावाला म्हणत असतो. त्यानंतर पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे गाव तर मळेगाव आहे नाशिक जिल्ह्यातील. तिथं प्रत्येक खेळाचं काय म्हणून आपण त्याचं प्रशिक्षण दिलं जाते म्हणून त्याला पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे गाव म्हणत असतो. ओके. गाव असं नाव त्याला विरुद्धावली दिलेली आहे. ओके. महाराष्ट्रातील पहिले वन औषधी प्रयोगशाळा हे गाव कोणतं आहे? तर शिरपूर हे गाव आहे. ओके. शिरपूर या गावाला महाराष्ट्रातील पहिले वन औषधी प्रयोगशाळा गाव म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पहिले सेंद्रिय शेतीवर आधारित आपण शेती करायची, या आधारावर ज्या गावाला महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून नाव बिरुदवलं आहे ते म्हणजे कासरवाडी, सांगली या जिल्ह्यात. ओके. ज्या गावामध्ये सेंद्रिय शेती पहिल्या स्वरूपात केली जाते म्हणून त्या गावाला गौरवण्यात आलेलं आहे. पहा, आपण राहतो शहरात, कशासाठी राहतो? विषय पोटापाण्याचा असतो म्हणून शरीर हे शहरात राहतं, नाहीतर अजूनही आयुष्यात मोकळा श्वास आणि वेळमन मात्र गावातच राहतं. पहा, याच्यामध्ये 100% जे काही क्वेश्चन आहेत महाराष्ट्राच्या रिलेटेड, जे काही गावं आहेत जे की त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून जे गावं डेव्हलप केलेले आहेत, तर पहिलं बहुमान मिळवलं आहे पहिलं गाव होण्याचा. त्यामुळे पहिले आधार पाहिलं, पहिले कवितांचं गाव पाहिलं, पहिलं फळांचं गाव पाहिलं. ते नेहमी प्रश्न विचारले जातात. असे नक्की हे लेक्चर पहा. नक्की तुम्हाला 1 ते 2 मार्क या लेक्चरमधून मिळणार. धन्यवाद.